सुरभी हॉस्पिटल येथे ॲडव्होकेट राहुल झावरे यांची घेतली खासदार निलेश लंके यांनी भेट। महाविकास आघाडीचे ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला। ही बातमी जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली। खासदार निलेश लंके यांनी सुरभी हॉस्पिटल येथे जाऊन राहुल झावरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली। त्यानंतर गुरुवारी 6 जून रोजी सायंकाळी 6 वाजता त्यांनी प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली। निवडणुकीचा निकाल आला आणि आता पारनेरमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला हाणामाऱ्या सुरू बघायला मिळत आहे, राहुल झावरे जे आहेत निलेश लंके यांचे एसपीएस आहेत त्यांना देखील मारहाण झालेली आहे। काय कसं बघताय घटनेकडे तुम्ही? काय असं आहे, कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी असतात, जय आणि पराजय। या ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजे, जसा विजय पचवता आला पाहिजे तसा पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे। आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे। आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचे इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही, परंतु त्यांनी त्याच्या राहुल झावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला। त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला, गळा दाबला, त्याच्यावरती चॉपरचे वार झाले। जर त्या ठिकाणी नगरे आणि इतर बाकीची सहकारी मध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असती। आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं। जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे, त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। पराभव हा पचवण्याची ताकद खरं तर त्यांच्यामध्ये आली पाहिजे। कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिंमत लागते, ती हिंमत खरं तर या कुटुंबाने दाखवली पाहिजे। असे भ्याड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालताय असं निदर्शनाला येतं आहे। हे चुकीचं आहे। निश्चितच कार्यकर्त्याला आवर घालण्याचं काम नेत्यांनी करायचं असतं आणि ते जर केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडतील आणि त्याला जबाबदार हे निश्चितपणाने पराभव झालेलेच असतील, याची नोंद त्यांनी घ्यावी। अन्यथा याच्यामध्ये आम्हाला सुद्धा कठोरात कठोर पाऊल उचलावं लागेल आणि निश्चितपणाने गृहमंत्र्यांना माझी विनंती डॉक्टर साहेब, एकंदर राहुल झावरेंची सद्यस्थिती काय आहे? काय त्यांना कुठे कुठे मार लागला आहे? किती गंभीर परिस्थिती सध्या आहे? सर्वप्रथम राहुल झावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनियोजित असल्यामुळे एक 5-6 जणांनी आपल्या गळ्याभोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे। एक साधारणतः 5 ते 7 मिनिटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे, कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे। त्यांना इथं ऑक्सिजन सपोर्ट दिलं गेलेलं आहे। मे बी एक 7 ते 8 जणांनी एकाच वेळी गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढची तपासणी, पण सगळ्यात महत्त्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहेत। दुपारच्या वेळेस सुरभी हॉस्पिटलला त्यांचं आगमन झालं होतं। आल्यानंतर थोडंसं ते ब्रेथ म्हणजे श्वास घ्यायला त्रास होता असं त्यांचं म्हणणं होतं। आपण प्रायमरी ट्रीटमेंट देऊन त्यांचं कंडिशन स्टेबल केलेली आहे। अद्याप पूर्ण आपल्याला असेसमेंट करायला थोडासा वेळ लागेल, कारण की पेशंट स्थिर झाल्यानंतरच त्यांचे सिटी स्कॅन वगैरे करायला लागेल। मारहाण झाल्याची आम्हाला माहिती दिलेली गेलेली आहे, त्या हिशोबाने पोटाला किंवा याला मुकामार लागला आहे, त्याच्यामुळे आतमध्ये काही पोटाला की इजा किंवा अवयवांना इजा काही आहे का हे आपण बघणार आहे। त्यात मेंदूचा
पोटाचा आणि छातीचा आपण स्कॅन करून घेऊ. आल्यानंतर आपण औषधोपचार केल्यानंतर पेशंटची कंडिशन आता सध्या स्थिर आहे. पुढचे रिपोर्ट जसे येतील त्या हिशोबाने मग आपण ट्रीटमेंटमध्ये जे फेरबदल करायचे असतील तसं करू. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीजमध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर.